आज आपण बनवणार आहे मस्त खमंग व खुसखुशीत बट्टी व त्यासोबत डाळ। तर बट्टीचा आवाज तुम्ही इथे ऐकू शकता, किती खुसखुशीत बट्टी झालेली आहे। आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल। तर आपण ही जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। दाल बट्टी ही राजस्थानची फेमस डिश आहे, तर ती जास्त करून विदर्भात खाल्ली जाते। तर आपण जी डाळ बट्टी बनवणार आहे ती महाराष्ट्रीयन स्टाईलने, अगदी सोप्या पद्धतीने। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी संगीता, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर चला आता वळूया रेसिपीकडे। तर सर्वात आधी तर आपण डाळ शिजण्यासाठी घालूया। तर त्यासाठी इथे मी घेतली आहे अर्धी वाटी तूर डाळ आणि घ्यायची अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी मसूर डाळ। तर मी इथे दोनच डाळ यूज करणार आहे, ती म्हणजे तूर आणि मूग। तर अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे आणि 3 चमचे मी इथे मूग डाळ घेत आहे। जर तुमच्याकडे या तिन्ही डाळीपैकी एखादी डाळ नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। तुम्हाला जे आवडतात त्यानुसार तुम्ही त्या डाळी घाला। आता ही डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि ती कुकरमध्ये शिजण्यासाठी घालूया। तर कुकरमध्ये डाळ शिजत घालताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे। तर इथे मी घालत आहे पाव चम्मच हळद, आणि तुम्ही मीठ घातलं तरी चालेल, पण मी फक्त हळद घातलेली आहे। आणि कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेऊया। तर आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण आता बट्टीची तयारी करूया। तर बट्टी बनवण्यासाठी पीठ थोडंसं जाडसर पाहिजे असतं, तर हे पीठ जाडसर नाही आहे म्हणून मी घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि त्यासोबत घेतलेला आहे अर्धी वाटी रवा। जर तुमचं पीठ जाडसर असेल तर रवा नाही घेतला तरी चालेल। आणि यात घालूया चवीनुसार मीठ। तर इथे मी अर्धा चम्मच मीठ घातलेला आहे आणि अर्धा चम्मच घालूया ओवा। आता यामध्ये तेलाचं किंवा तुपाचं कडकडीत 2 चमच्याचं मोहन घालायचं आहे। तर हे खूप महत्त्वाचं आहे। मोहन घातल्याने बट्टी छान खमंग व खुसखुशीत होते। आता जोपर्यंत हे गरम आहे तोपर्यंत चमच्याने मिक्स केलं आणि थंड झाल्यावरती हाताने सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। आता या पिठाचा आपण गोळा मळून घेऊया। तर पीठ हे आपण जसं चपातीसाठी गव्हाचं पीठ मळतो तसंच पीठ मळायचं आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता मी पीठ मळून घेतलेलं आहे। त्यानंतर आता हे पीठ 10 मिनिटे भिजण्यासाठी ठेवूया। आणि रवा वापरताना बारीक रवा वापरायचा आहे, किंवा मग बारीक नसेल तर मिक्सरमध्ये रवा एकदा फिरवून घ्या। तर आता आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या आणि डाळही छान शिजलेली आहे। तर ही डाळ आता घोटून घ्यायची। तर मी इथे चमच्याच्या साहाय्याने डाळ घोटून घेते। डाळ घोटून झालेली आहे। आता डाळ बनवून घेऊया। त्यासाठी एका कढईमध्ये घातलेलं आहे 2 चमचे तेल। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालायची 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे, 1 चम्मच लसूण ठेचून घातलेला आहे आणि कढीपत्ता घातला। आता हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 वाटी कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला, आणि कांदाही 1-2 मिनिट परतायचा। आणि त्यानंतर घालायचा आहे 1 चिरून घेतलेला टोमॅटो। आता हा टोमॅटो मऊ होतपर्यंत 2-3 मिनिट मीडियम गॅसवरती परतायचा आहे। त्यानंतर पाव चमचा हळद, 1 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच धना पावडर, आणि तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल तोही घाला आणि तेलामध्ये चांगले मसाले परतून घ्या। छान सर्व मसाला परतला आहे। आता त्यामध्ये घालूया घोटून घेतलेली डाळ। तर डाळ तुम्हाला किती पातळ किंवा किती घट्ट करायची आहे, तर यावेळी तुम्ही यामध्ये पाणी ॲडजस्ट करू शकता। तर मी एक्स्ट्राचं पाणी घातलेलं नाही। त्यानंतर घालूया चवीनुसार मीठ। तर मी डाळीमध्ये आधी मीठ घातलं नव्हतं, त्यामुळे मी इथे अर्धा चम्मचला पेक्षाही जास्त थोडंसं मीठ घातलेलं आहे। तर तुमची डाळ किती आहे त्यानुसार तुम्ही मीठ घाला। आता डाळीला छान उकळी काढून घेऊया आणि त्यानंतर घालूया चिरून घेतलेली कोथिंबीर। तर अशी स्लो गॅसवरती अजून 2 ते 3 मिनिट मी डाळ शिजवून घेणार आहे। तर मस्त अशी डाळ तयार झालेली आहे। आता आपण पाहूया पीठ भिजलं आहे का। तर तुम्ही ते पाहू शकता पीठ चांगलं भिजलेलं आहे, 10 मिनिट झालेले आहे। आता परत एकदा पीठ थोडंसं मळून घेऊया।
आणि पिठाचे गोळे करून घेऊया। जसं आपण चपातीला जेवढा उंडा घेतो त्याचप्रमाणे त्याचे उंडे करून घ्यायचे आहे। तर इथे मी सुरीच्या साहाय्याने पीठ कट करून घेत आहे। तर गोळा लाटण्यासाठी इथे मी सुकं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये सर्व गोळ्या ठेवून घेते आणि एका गोळ्याची छान गोल चपाती लाटून घेते। तर जसं आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे चपाती लाटायची आहे। तर इथे मी चपाती लाटून घेतलेली आहे। आता या चपातीला लावण्यासाठी आपण इथे तूप किंवा तेल घेऊ शकतो। तर मी घेतलेलं आहे थोडंसं तेल, तर तुम्ही तूप जरी यूज केलं तरी चालेल। चपातीलाच वरतून तेल लावून घ्यायचं आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चपाती फोल्ड करायची आहे आणि त्यावरतून परत तेल लावून परत चपाती फोल्ड करायची आहे। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे फोल्ड करून हलक्या हाताने चपातीचा गोल उंडा करायचा आहे। तर तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे, जेणेकरून हलक्या हाताने केल्याने आपल्या बट्टीला लेयरही छान पडतील। तर त्याचप्रमाणे राहिलेल्या सर्व उंड्यांची मी चपाती लाटून त्यांनाही अशीच गोल गोल बट्टी बनवून घेते। तर इथे सर्व बट्टी मी बनवून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्या शिजण्यासाठी घालूया। तर बट्टी शिजवण्यासाठी तुम्ही इडलीच्या भांड्यामध्येही ठेवू शकता किंवा मग चाळणीवरतीही ठेवू शकता। त्यासाठी इथे मी चाळणी घेतली आहे। या चाळणीला थोडंसं तेल लावून घेते, जेणेकरून बट्टी खाली चिटकावी नाही। व चाळणीमध्ये सर्व बट्टी आता ठेवून घेत आहे। ही बट्टी ठेवताना थोडीशी लांबच ठेवायची आहे। बट्टी थोडीशी फुगली की एकमेकांना चिटकणार नाही। तर बट्टे शिजवण्यासाठी इथे मी एका टोपामध्ये अर्धा टोप पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगलं उकळलेलं आहे। गॅस चालू आहे, त्यावरती ही चाळणी ठेवायची आणि त्यावरती झाकण ठेवायचं। तर मीडियम गॅसवरती 10 मिनिटे चांगली बट्टी उकडून घ्यायची आहे। तर 10 मिनिटानंतर तुम्ही ते पाहू शकता बट्टी चांगली शिजलेली वाटत आहे। तर शिजली आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्ही स्टिक असेल तर त्यानेही चेक करू शकता। तर मी ते सुरीच्या साहाय्याने चेक करते, सुरी घालून बघते की बट्टी शिजली आहे की नाही। सुरी एकदम प्लेन निघलेली आहे, म्हणजे आपली बट्टी चांगली शिजलेली आहे। आता गॅस बंद करूया आणि बट्टी थंड होण्यासाठी बाहेर काढून ठेवूया। तर बट्टी थंड झालेली आहे। आता आपण या बट्टीला कट करणार आहे। तर तुम्हाला ज्या साईजमध्ये बट्टी पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही बट्टी कट करू शकता। तर मी एका बट्टीचे 4 तुकडे करत आहे। आता इथे सर्व बट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहे। आता आपल्याला या बट्ट्या तळून घ्यायच्या आहे। तर त्यासाठी इथे मी गॅसवर ठेवलेली आहे कढई आणि कढईमध्ये घालते तेल। तेल थोडंसं गरम करायचं आहे, जास्त कडकडीत गरम तेल करायचं नाही। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये एक एक बट्टी सोडून घेऊया। आता या बट्ट्या स्लो गॅसवरती 4 ते 5 मिनिट चांगल्या तळून घ्यायच्या आहे। जोपर्यंत बट्ट्यांचा कलर लालसर व्हायला लागत नाही तोपर्यंत चांगल्या तळायच्या आहे। तर तुम्ही ते पाहू शकता बट्टीचे किती छान लेयर सुटलेले आहेत आणि बट्ट्यांचा कलरही चेंज झालेला आहे, म्हणजे आपली बट्टी आतमध्ये पर्यंत चांगली शिजलेली आहे। आता आपण बट्टी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बट्टीच्या आवाजावरून तुम्हाला कळतच असेल की बट्टी किती खुसखुशीत आणि खमंग झालेली आहे। आणि त्याचसोबत घेऊया डाळ। डाळही अगदी छान झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कुठेही जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा